वाटत असेल की मी इथे एकटाच आलेलो आहे, तर तसं नाहीये. सगळ्या ताया, वर्तक नगर मधल्या सगळ्या ताया इथे ऑलरेडी नटून थटून तयार झालेल्या आहेत. अरे बजाव. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, वर्ष नवे, हर्ष नवे, संकल्प नवे, आयुष्य नवे. मंडळी, खरं तर वर्ष बदलतं म्हणजे काय होतं? नाती बदलतात का? तर नाही. जबाबदाऱ्या बदलतात का? तर नाही. तर बदलतं भिंतीवरचं फक्त कॅलेंडर. आणि लोकांना निमित्त हवंच असतं आपल्यामध्ये बदल घडवण्यासाठी, नवे संकल्प ठरवण्यासाठी, आणि ते संकल्प अंमलात आणण्यासाठी एक निमित्त हवं असतं, आणि ते निमित्त असतं नवीन वर्षाचं. मी सुद्धा या नवीन वर्षामध्ये एक संकल्प केला, आणि तो असा की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मनामनामध्ये मी घर करेन आणि नवीन नाती जोडून आयुष्यभर ते मिरवत राहीन. हा संकल्प मी केलेला आहे. मंडळी, ह्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण आलेलो आहोत ठाण्यातील वर्तक नगर येथे, आणि या सगळ्या वर्तक नगर मधील ह्या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत. तेव्हा तुम्हा सगळ्या तायांचं मी अगदी मनापासून स्वागत करतो. तर या सगळ्या माहेरवाशिणी आज इथे आलेल्या आहेत. तर सुरू करूया आपला हा धमाकेदार कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. तर आपला पहिला खेळ आहे जिभेला काही हात. वाक्य असं आहे: बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूने बडव बडव बडवले. चला, गात गात बोला. बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूनी बडव बडव बडवले. बाबूच्या बाबांनी बाबूला बांबून बडव बडव बडवले. बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूनी बडव बडव बडवले. बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूनी बडव बडव बडवले. बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूने बडव बडव बडवले. बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूने बडव बडव बडवले. बाबूच्या बाबांनी बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूने बडव बडव बडवले. पहिल्यांदाच ऐकूया मी. व्हेरी गुड. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचं. बाबूच्या बाबांनी बाबूला बडव बडव बडवले. कशाने बडवले? बाबूला बडव बडव बडवले. बाबूच्या बाबांनी बांबूने बडव बडव बडवले. बाबूच्या बाबांनी बाबूला बांबून बडव बडव बडवले. बाबूच्या बाबांनी बांबूने बडव बडव बडवले. बाबूच्या बाबांनी बाबूला बांबून बडव बडव बडवले. बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूने बडव बडव बडवले. आता फक्त मान हलवा. बघा, बाबूच्या बाबूने बडव बडव बडवले. बाबूच्या बाबांनी बाबूला बडव बडव बडव. होऊन जाते परत एकदा. हा, बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूने बडव बडव बडव. मान हलवले की आवाज कमी होतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूने बडव बडव बडवले. हा, बाबूच्या बाबांना बांबूने बडबड बडवले. हे असं रेडी. बाबूच्या बाबाने बांबूने बडव बडव बडवले. बाबूच्या बाबाने बाबूला 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 बांबूने बडव बडव बडवले. दूर व्हा, असं जवळजवळ बोलूया. रागात होऊन जाऊ दे. बाबूच्या बाबाने बाबूला बांबूने बडव बडव बडवले.
हा राग आहे बाबूचा हा राग आहे हा नाही राग पाहिजे राग चेहऱ्यावरती राग पाहिजे डोळे मोठे करा अरे बापरे हा हा बाबूच्या अरे हसायचं नाही चेहऱ्यावरती राग बाबूच्या बाबाने बाबूला बांबूने पडवले बडवले हा, जागा ते उद्या अजून बाबूच्या बाबाने बाबूला हा. बांबूने बडवले नाही नाही राग येत नाहीये राग पाहिजे बाबूचा हा अजून बाबूच्या हा बाबाने हा. बाबूला हा. बांबूने नाही, अजून बडवले राग पाहिजे मला बाबूच्या बाबाने बाबूला बांबूने बडवले नाही राग नाही आहे. मजा नाही रागामध्ये पण एकदा जोरदार टाळ्या प्रयत्न केला त्या प्रयत्नांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे बाबूच्या बाबाने बालूला बांबूने बाळाला बंबूने बाबूच्या बाबांनी बाळाला बांबूने बरोबर ना बाळूच्या बाबूच्या हा बाबूच्या हो हो बाळूला परत बाळू येतोय हो धनी ओ धनी हा. बा- अरे धनी एवढी हाक पडली त्या धनीला काय सांगायचं ते बोला तरी ओ धनी हा बाबू बाबूच्या बाळा ए धन्या ए धन्या ये धन्याला धन्या बोलली ये धन्या बोलली मी काय बोललो ना बाबा भाऊजी ही ताई स्वतःच बोलली काय ते ऐ धनी ए, ऐ धनी धनी. ऐ धनी ऐ धनी ऐ धनी 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 एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एकदा जोरदार टाळ्या हे वाक्य रडत रडत बोलायचे म्हणजे कोणतरी व्यक्ती गेली ना जाते ना आपली त्याला सांगायचंय हा, हसू नका बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूने बदडलं बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूने बदडलं हा जो कोणी गेलाय त्याला सांगा हा जो कोण गेलाय बाबूला बदडलं ए उठ ना ए त्याला सांगे उठणार आहे बाबूला मारलं नाही बाबूला मारलं उठ बाबूच्या बाबाने मारलंय बाबूला बदडलंय उठ लवकर तो जो कोण गेला होता तो पण जिवंत झालाय आणि आजच्या आपल्या या भागामध्ये ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलेले आहे त्या ताईला आपण देणार आहोत बक्षीस जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे जोरदार टाळ्या क्या बात आहे तिच्या मायेच्या माणसांनी भरलेला तिच्यावर प्रेमाचा कौतुकाचा वर्षाव करणारा तिच्या मतांचा तिच्या निर्णयांचा आदर करणारा आणि तिला कायम साथ करणारा माहेरवाशिणींच्या हक्काचा कोपरा म्हणजे तिचं माहेर आणि याच माहेरच्या आठवणींमध्ये आता आपण जाणार आहोत आणि सगळ्या ताईंशी आपण गप्पा करणार आहोत. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव सायली संजय चव्हाण. किती वर्ष झालीत लग्नाला? 24 वर्ष पूर्ण झालीत. 24 वर्ष. हो. या 24 वर्षामध्ये माहेरची ओढ अजून आहे? हो मग आम्ही सर्व भावंड अजूनही एकत्र येतो. बर्थडे पार्टी वगैरे सगळं आम्ही एकत्रच करतो. मी सांगू का तुमचा म्हणजे तुमच्या चेहऱ्याकडे बघून मी सांगतो तुमचं लव्ह मॅरेज नाही आहे अरेंज मॅरेज आहे. बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला? तुमच्या माझ्या बहिणीकडे. तुमच्या बहिणीकडे झाला बघण्याचा कार्यक्रम. भाऊजींना पहिल्यांदा तुम्ही तिथे बघितलं? तिथे पहिल्यांदा बघितलं. त्याच्या आधी फोटो वगैरे नाही? फोनवर बोलायचो आम्ही. आधी फोनवर बोलायचं? ते फोन होते ना आपल्या आधी. तुमच्याकडे बघून सांगतो तुमचं लव्ह मॅरेज नाही आहे अरेंज मॅरेज आहे. बरोबर आहे? मला माहिती आहे ना. मी आपल्याला लगेच मी चेहरा बघून सांगू शकतो. काय आठवणी आहेत अरेंज मॅरेजच्या? खरं तर म्हणजे पाहण्याचा कार्यक्रम पहिल्यांदा मला माझे चुलत सासरे पाहायला आले. अच्छा. त्यांनी पाहिलं आणि त्यांनी ओके म्हटल्यानंतर मग मिस्टर आणि बाकीचे सगळे आले.
घरी आले तुम्ही? घरी आले हे प्रॉपर घरी बघण्याचा हो हो कार्यक्रम हो कांदा पोहे वगैरे हा कांदे पोहे पण ते मी नव्हते बनवले, आईने बनवले, तर आईने मी फक्त बनवले. घेऊन गेले. हरकत नाही. पण असे कांदा पोहे असे ठेवले आणि ते ठेवता असं भाऊजींकडे बघितलं तुम्ही असे की हाच तो माझ्या स्वप्नातला राजकुमार? हा हो, एक क्षण वाटलं म्हणजे असं. पहिल्यांदा काय बोलणं झालं होतं? पहिल्यांदा आम्ही त्यांनी एक साधे प्रश्न विचारले काही, की एकत्र कुटुंब आहे आमचं, तर त्यामध्ये राहायचंय म्हणून असं. मग साधारण शिक्षण, आवड वगैरे, आणि मग नंतर मात्र आम्ही वेगळे बोलायला आम्हाला वेळ दिला होता, त्यामुळे मग तिथे वेगळं बोललो. काय बोलला तिथे वेगळं? ते आता आम्हाला दोघांना माहिती की ज्यामुळे आमची पसंती झाली. अच्छा, बरं, ठीक आहे, हरकत नाही, खूप छान. पण मला सांगा, लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा कुठला सिनेमा बघितला तुम्ही? कहो ना प्यार है, ओ, ऋतिक रोशनचा. अच्छा, कहो ना प्यार है. हरकत नाही. पण माहेरी असताना म्हणजे असे कुठले असे किस्से आहेत तुमचे असे? हां, लहानपणी माझा छोटा भाऊ आहे माझ्यापेक्षा, मी मोठी आहे. आमच्याकडे एक आराम खुर्ची होती आणि त्याला पूर्वी अशी ती काठी असते ना बसायच्या तिथे, तर नेहमी त्याचं ठरलेलं असायचं की कोणी जर येणार असेल ना तर तो आमच्यासाठी जनरली, माझ्याकडे आमच्या घरी मावस भावंड पण होती राहायला, मग ते येणार असले की तो असं ती खुर्ची म्हणजे काठी काढून ठेवायचा आणि मग बसले की मग ते धपाक व्हायचं. म्हणजे मग ते असं झालं की नेमकं त्याच वेळी आई शिक्षिका असल्यामुळे तिच्याकडे दुसरे शिक्षक आले होते एक अरे भेटण्यासाठी बापरे. म्हणून, आणि ती आतमध्ये गेली आणि त्यालाही माहिती नाही, कारण तो बाहेर जाऊन बसला होता लपून, की आता तो येणार आणि बसणार तो दादा. पण त्याच्याऐवजी ते सर आले आणि ते बसले आणि ते पडल्यानंतर अशा अवस्थेत पडले की त्यांना उठताही येत नव्हतं आणि आम्ही सगळेजण फक्त हसत होतो. तर तो एक पण किस्सा मग आहे. नंतर म्हणजे आईने काही केलं नाही? नाही नंतर? झालं ते की कायमची ती काठी काढणं बंद होऊन गेलं हो मग. ना? आणि बऱ्याचदा मग म्हणजे गाणी थोडक्यात काय की आईने काठीने काठी काढली. हा? किती वर्ष झाली म्हणालात तुम्ही? 24, आता 25 मार्चला मला 25 वर्ष पूर्ण होतील लग्नाला. म्हणजे आता ह्या वर्षभरात म्हणजे आता 2024 मधली अशी कुठली गोष्ट आहे किंवा कुठला असा प्रसंग आहे की जो तुमच्या कायम लक्षात राहण्यासारखे? आनंदाचा म्हणाल तर माझ्या मुलाचं डिग्री कंप्लीट झालं, ते माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. अच्छा, तर आपण दरवर्षी आपण काय काय संकल्प करत असतो. हं. ह्या वर्षी आता ह्या नवीन वर्षात तुमचा काय संकल्प आहे? नवीन संकल्प असं काही नाहीये, पण आहे जिथे आहोत तिथून एक पाऊल पुढे जायचं आणि जो काही एक एक क्षण मिळेल तो आनंदामध्ये घालवायचा. खूप सुंदर ताई, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि तुम्ही अगदी छान मनापासून तिथे बोलताय, ते बघून मला खूप छान वाटतं. माहेरच्या या गोड आठवणीनंतर आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे, धमाल मजा मस्ती करायला. नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि आनंददायी आणि धमाकेदार सुरुवात आपण आपल्या या धमाकेदार खेळापासून करणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. आणि सुरू करूया आपला हा धमाकेदार खेळ. त्याच्यासाठी होऊन जाऊ दे म्युझिक प्लीज. तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल. तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल. उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. हे पोरी जरा हळू 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 चाल. हे पोरी जरा हळू 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 चाल. हा, पटकन 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 लवकर बसा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. या बा, व्हेरी गुड. हा, एक एक त्या साईडला एक आहे खुर्ची. हा, आहे. म्युझिक प्लीज, म्युझिक प्लीज. काय चालू आहे तुमचं? हे काय कर भाऊजी? अहो, हे काय चाललंय? म्युझिक प्लीज. व्हेरी गुड, क्या बात आहे. हा, पटकन. अरे. म्युझिक ऑन करा. ऑन करा. म्युझिक प्लीज. मागे नाही जायचे.
पुढे पुढे जायचंय, मागे मागे गेल्यात की बाद. पुढे पुढे जायचंय, पुढे पुढे जायचंय, थांबायचं नाही तिथे. ब्रेक डान्स, ब्रेक डान्स, ब्रेक डान्स. हे आपण ब्रेक डान्स करूया. इथे ब्रेक डान्स. हा ब्रेक डान्स, ब्रेक डान्स. हे बघा फिर भी साला साला घोटाला जब तक बच्चे पे बिन बुलाए वो आला. अरे बापरे, गेली खुर्ची परत. तर पुन्हा एवढा फिरायचंय. आपल्या या संगीत खुर्चीमध्ये ज्या ताईने खुर्ची पटकावलेली आहे तिला आपण देणार आहोत सर मराठी वाहिनीतर्फे भेट वस्तू. हे पक्षी जोरदार टाळ्या होऊन जाते, जोरदार टाळ्या. मस्त सगळ्या ताया ज्या काय अगदी आनंदात आणि मस्त एन्जॉय करतायत. खूप छान वाटतंय. आणि मला असं वाटतं ना की खरं तर ह्याच आनंदामध्ये सतत आपली ताई असावी. हे जे चेहऱ्यावरती हास्य आहे ना, हे आयुष्यभर तुमच्या चेहऱ्यावरती असलं पाहिजे. पण हे आनंद उपभोगत असताना, हसत असताना, धमाल मजा मस्ती करत असताना एक अबोला आपल्यामध्ये असतो आणि तो अबोला दूर करण्याचं काम मी करत असतो आपल्या चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये. आज सुद्धा आपल्या सगळ्या तायांमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव दीपश्री सहदेव भनगे. दीपश्री ताई, हा अबोला कोणाबरोबर आहे? अबोला आमचा म्हणजे वहिनी बरोबर आहे, छोट्या वहिनी बरोबर आहे. छोट्या वहिनी बरोबर. आणि किती वर्ष झाले हा? 2 वर्ष झालं. असे अगोदर आम्ही चांगले मैत्रिणीसारखे राहायचो, बहिणींसारखे राहायचो. अच्छा. पण अचानक काही कारणांमुळे थोडंसं आमचं म्हणजे बहिणीतनं झालं. आमची 4 बहिणी आहे. अच्छा. 4 बहिणीतून एका कारणामुळे असं झालं की आमचे दोघं, मोठा भाऊ वारला, भाऊजाई वारली, मोठी बहिणी दोघी पण वारले. तर तिची एक मुलगी लग्नाची होती. तर तिला माझ्याच मामाच्या मुलाला ती देणार होती. तर आम्ही बोललो नको देऊ तिथे. ह्याच्यावरून आमचा अबोला झालेला. अच्छा. छोट्या बहिणीबरोबर. कारण माझं ॲक्च्युली असं झालेलं की माझा मोठा भाऊ पण वारला आणि छोटा पण भाऊ वारले, वडील पण वारले, कोणीच नाही. आणि माझी आई येते 85 वर्षाची अशी एका जागेवरती आहे गावाला. तर ती आता ॲक्च्युली वहिनी ती सगळं बघते, खूप छान सांभाळते, ती सगळं करते. आम्हाला पण तिचा अभिमान होता की ॲक्च्युली आमचं भाऊ वारले तरी ती करते, ह्याचा आम्हाला अभिमान होता. पण तिथं देऊ नको भाचीला त्या घरात, ह्या कारणावरून आम्ही आमच्याशी ती बोलत नाही. मग तेच आम्हाला सांगायचं आहे की तू आम्हाला काही देऊ नको, फक्त भाऊबीज आमचा भाऊ समजून तू ये आणि आमच्याशी बोल, चांगल्या प्रेमाने बोल. आणि ॲक्च्युली झाले काय, मी सगळ्यात लहान आहे आणि त्या सगळे गावे आहेत. आत्ता मोठ्या बहिणीला पॅरालाइज झाला, 2 नंबर बहीण गाडीवरून पडली. मग हेच आम्हाला अपेक्षा आहे की आमचं माहेर पण येऊन तो हक्काने विचार, बोल त्यांच्याशी. खूप छान बोललात तुम्ही. कारण जितका अबोला आपण ताणू किंवा तितकंच ते नातं दुरावलं जातं. आणि कधी कधी काय होतं की ती व्यक्ती जेव्हा समोर असते ना, तेव्हा त्या व्यक्तीचं तितकं आपल्याला कौतुक नसतं किंवा तितकी किंमत नसते. पण जेव्हा ती दुरावते तेव्हा मात्र मग त्या व्यक्तीची किंमत आपल्याला कळते. आणि मग ते नातं जे दुरावलेलं असतं त्याचा इतका त्रास होतो की मला असं वाटतं की आयुष्य एकतर आपलं खूप छोटं आहे, पण ते फार सुंदर आपल्याला करता येईल. ते कधी होईल जेव्हा आपण आपली नाती ही जपू, आपल्या नात्यांना आपणच किंमत देऊ. आणि रुसवे फुगे हे आपल्या नात्यांमध्येच होत असतात, ते वेळीच दूर करायचे असतात. आज ताईंना अगदी मनापासून वाटते की तुम्ही त्यांच्याशी बोलाव्यात, त्यांना भेटायला यावं आणि अगदी छान बहिणीचं नातं जे अगदी 2 वर्षापूर्वी होतं ते पुन्हा पहिल्यासारखं घट्ट निर्माण व्हावं. विजय दिवशी मी त्यांना फोन केला, वहिनी तर मला म्हणलं तुम्ही या, इथे बांद्र्यालाच राहतात, तर या. तर म्हटलं वहिनी माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, मला काय येता येणार नाही, तुम्हीच या. हां येते म्हणले. अजूनपर्यंत वहिनी आली नाही, मी डोळे लावून वाट बघते. आत्ता वहिनी येईल, नंतर वहिनी येईल. ताई त्या नक्कीच येतील. आणि आता मी त्यांना तेच तुमच्या वतीने मी हेच सांगतो की ताई, त्यांच्या डोळ्यातून पाणी येते, त्या खूपच भावूक झालेल्या आहेत. कारण ते नात्यांना किंमत देणारे आहेत, त्यांना त्याची किंमत, त्याचं महत्त्व त्यांना माहिती आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा एक फोन करा, हक्काने या त्यांना भेटायला. 1 पाऊल त्यांनी पुढे घेतलं तर तुम्ही सुद्धा 2 पावलं पुढे या आणि त्यांना आवर्जून हक्काने फोन करा, त्यांना भेटायला या आणि प्रेमाची, आपुलकीची एक मिठी मारा. सगळ्या गोष्टी तिथेच संपून जातील. हा तुमचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्या नक्कीच तुम्हाला भेटायला येतील. आणि हे भाऊजाई आणि नणंद हे जे नातं आहे हे अगदी पहिल्यासारखं छान बहिणीसारखं घट्ट होईल. आमची अपेक्षा आहे. नक्कीच. ताई तू अगदी मनापासून इथे व्यक्त झालीत आणि हक्काने बोललीस, पण हा भाऊ तुला असंच जाऊ देणार नाही. तर त्यासाठी तुझी ओटी भरणार आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. संसारात रमले मी तरी माहेर
पोटी भराया पाठवते माया पित्याच्या ओढीनं लागे. मी तुम्हाला सांगतो ना, इतका आनंद होतो ना की ज्या सगळ्या ताई अगदी भरभरून बोलत असतात, मनापासून एन्जॉय करत असतात आणि सगळे खेळ खेळत असतात आणि असं वाटतं की ना ह्या ताईनी माझ्या जाऊच नाही. म्हणजे बघा, तुम्हाला अगदी सांगतो ना की अगदी माहेरी आल्यानंतर ना भावाला अजिबातच वाटत नाही की ताईने जावं, त्याने अजून थांबावं. पण मला माहिती असतं की तुमच्या जबाबदाऱ्या आहेत, त्या जबाबदाऱ्यांमध्ये तर तुमच्या संसारामध्ये तुम्हाला पुन्हा जायचं असतं. त्यामुळे आपण आजच्या या भागापुरता थांबणार आहोत, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या अगदी मनापासून शुभेच्छा. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करण्यासाठी तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.